अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगी अपहार प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू आहे। दुसरीकडे पुण्यामध्ये महापौर बंगल्याचं नाव रामदूत करण्यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आला। भाजपकडून महापौर बंगल्याचं नाव रामदूत करण्याची मागणी करण्यात आली, तर शिवसेना ठाकरे गटाने त्याला जोरदार विरोध दर्शवलाय। काय हे सगळं प्रकरण आणि कसं रामायण रंगलंय यावर बघूया। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राम मंदिरातल्या दानचोरीचा मुद्दा गाजतोय। विरोधकांनी संसदेच्या परिसरात प्रतिकात्मक आंदोलन करत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा याच मुद्द्यावरून आक्रमक बनली आहे। मुंबई आणि नागपूरमध्ये ठाकरेंच्या उपस्थितीत रामरक्षा पठण करत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न ठाकरे करतायत। अशा वेळेला पुण्यातील महापौर बंगल्याला रामदूत असं नाव देण्यात यावं अशी मागणी भाजपचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे। त्यांच्या या मागणीला भाजपच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिलाय। या निवासस्थानास रामदूत निवासस्थान असे नाव देण्याची मी पुणे महानगरपालिकेच्या नगर सचिव आयुक्त यांच्याकडे मागणी केलेली आहे। खरं तर भगवान श्रीरामाचे परमभक्त म्हणून श्री हनुमानजी यांना रामदूत म्हणून असं संबोधलं जातं आणि रामदूत हे नाव ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी ह्या नावामध्ये शक्ती, निष्ठा, कर्तव्य, परायतनता, सेवाभाव, धैर्य आणि जनकल्याणाची सेवा हे सर्व या नावामध्ये अधोरेखित होतं। भाजपच्या या प्रस्तावाला शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार विरोध होतोय। भाजपला आता प्रभू श्रीरामाच्या नावाने कुणीही मतं देणार नाही म्हणून आता हनुमानाच्या मागे लागलेत अशी खोचक टीका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली। खरं म्हणजे तसा हा त्यांना अधिकार नाहीये। आपलं पुणे म्हणलं तर सर्व जाती धर्माचं पुणेच काय भारत आपला आणि आपलं संविधान सगळे सर्व धर्मियांना धरून चालणारं संविधान आहे। त्यामध्ये अनेक क्रांतिकारक आहेत, कित्येक देशभक्त आहेत, कित्येक आपले महान नेते होऊन गेले, त्यांची नावं तुम्हाला सुचत नाही का? देवाच्या नावाखाली तुम्ही आतापर्यंत पोटं भरत आला। आता राम मंदिरातल्या चोरीवर तुम्ही ठोस काही केलं नाहीये आणि परत आता रामदूताचं नाव घेऊन तुम्ही इथं चोरबाजार करणार आहे। तुम्ही रामदूत नाव देऊन नक्की तुम्हाला साधायचंय काय? त्यातनं साधायचं यांना असं आहे, रामाच्या नावाने मतं मागून हे थकलेत लोक, आता यांना विचारणार नाही म्हणून हनुमंताच्या पाया पडायला गेलेत। रामदूत म्हणजे हनुमंत, आता हनुमंताच्या पाया पडायचं आणि त्याच्या नावावर राजकारण करायचं, पोट भरायचं, हे यांची प्रक्रिया चालू आहे। हे संविधानिक वास्तू आहे, संविधानिक पद आहे, तुम्ही त्याचा मान ठेवला पाहिजे। पुणेकरांचे प्रश्न आहेत खड्ड्याचे, ते बघा। तुमच्या प्रभागामध्ये एकता नगरीचा विषय, एकनाथ शिंदे आले होते, म्हणले तिथला मोठा प्रोजेक्ट करतो, इथल्या लोकांना शिफ्ट करतो। 2 वर्ष झालं, काय झालं? आयुक्तांनी 360 कोटीचा प्रोजेक्ट प्रस्ताव दिला होता मुख्यमंत्र्यांना, देवेंद्र फडणवीसांना, पुढे गेली सीमा भिंत। या विषयावर बोला। एकीकडे उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करतायत, तर दुसरीकडे महापौर बंगल्याला रामभक्त हनुमानाचं अर्थात रामदूत असं नाव देण्याला विरोध सुद्धा। हेच का तुमचं हिंदुत्व असा प्रश्न करत भाजपनं ठाकरे गटावर निशाणा साधलाय। एकीकडे उद्धव ठाकरे साहेब हे रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरीकडे बाटा गटाचे सर्व कार्यकर्ते हे रामदूत या नावाला आक्षेप घेतात। कोट्यावधी हिंदुस्थानींच्या आदर्श असणारे, कोट्यावधी हिंदुस्थानांच्या हृदयामध्ये राज्य करणारे प्रभू श्री रामचंद्र यांचं नाव जर एखाद्या निवासस्थानाला देण्यात येत असेल तर मला वाटतं त्याला कोणीही विरोध करण्याचं कारण नाही। कारण प्रभू राम ही आमचं जीवनशैली आहे, प्रभू राम हे आमचा आदर्श आहे, प्रभू रामचंद्र हे आमच्या हृदयामध्ये आहेत। आणि त्यामुळं उबाठाला मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की विरोधाला विरोध करू नका। राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्यात अनेक प्रश्न आहेत। सार्वजनिक वाहतूक सुरळीत करणं, रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करणं, जुने वाडे आणि इमारतींचा पुनर्विकास अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होणं गरजेचं आहे। असं असताना महापौर बंगल्याला रामदूत नाव देण्यावरून नवा राजकीय संघर्ष पेटलाय। येत्या काळात हा वाद शमतो की चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। यशपाल सोनकांबळे, NDTV मराठी, पुणे।